हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी सोना अस्वले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तुम्ही कशा आहात? नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले यूट्यूब चॅनलवर नवनवीन व्लॉग्स बघत राहा. तर मी आज चालली आहे कुठं, तर तुम्हाला नक्की समजेल. मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर बाबांनी अचानक प्लॅन बनवला की आपल्याला कुठंतरी बाहेर जायचं आहे. मी त्यांना सारखे विचारत होते की कुठं जायचं आहे, कुठं जायचं, पण ते सांगत नव्हते. पण मीही न विचार करता तयारी करायला सुरुवात केली. मुलंही आपल्या टाईमवर स्कूलमधून घरी आले. त्यांनाही मी तयारी करून दिली आणि आम्ही सगळेजण निघालो बाहेर. मग मी विचारलं बाबांना, आपण कुठं चाललो? तर ते म्हणाले की आपण हनुमानाच्या मंदिरात दर्शन करायला चाललो आहे. तर मी खूप खुश झाले. येथील ग्रामस्थ काल्याचे आयोजन करतात, पण दरवर्षी काही जाणं होत नव्हतं. पण आज योगायोगाने आमचं जाणं झालं. जेव्हा मला माहीत झालं की मी मंदिरात जात आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण खूप दिवस झाले कुठं जाणंच होत नव्हतं. या हनुमानाच्या मंदिरात तेथील ग्रामस्थ दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात काल्याचे आयोजन करतात. आम्ही पोचलो तेथे. हे मंदिर खूप प्रसिद्ध असल्याने इथं खूप गर्दी होते, म्हणून येथील ग्रामस्थ सकाळपासूनच महाप्रसादाचे वितरण चालू करतात. हे मंदिर प्रसिद्ध असल्याने इथं खूप भाविकांची गर्दी असते. त्यांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून येथील ग्रामस्थ खूप काळजी घेतात. हेच यांचे खास वैशिष्ट्य आहे. आम्ही आलो या मंदिरात आणि पहिले केले आम्ही याच मंदिरात आणखी देवांचे प्राणप्रतिष्ठा आहे. त्या पण देवांचे आम्हाला दर्शन घ्यायचे होते, म्हणून आम्ही इथे पहिले नारळ फोडला. मला तर काही नारळ फुटेना, मग खूप प्रयत्न केला. प्रयत्न करून करून थकले, तेव्हा कुठं जाऊन माझा नारळ फुटलं. जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, माझं काही चुकलं असेल तर नक्की मला सांगत जा, कारण माणसाच्याच हातून चुका होतात. चुका होत राहिल्यानेच माणूस परफेक्ट बनतो. याच मंदिराच्या शेजारी एक नाग मंदिर आहे. तिथे मी आले दर्शन घ्यायला. इथं छान दर्शन घेतले. त्यानंतर गेले मी महाप्रसाद घ्यायला. महाप्रसादामध्ये आज होतं वरण भात आणि बुंदी. मी ते एका प्लेटमध्ये घेतलं आणि साईडला जाऊन बसले. महाप्रसाद घेतल्यानंतर माझे मुलं लागले माझ्या मागे की मम्मा मला काहीतरी घेऊन दे म्हणून. तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत माझंही पाहणं होईल, म्हणून मी त्याला इथे घेऊन आले. येथे विकायला लहान मुलाच्या भरपूर खेळणी होत्या. आम्ही ते पाहत समोर जाऊन पाहत होतो, तर तिथे दिसलं आम्हाला भेळ बनवणे चालू. माझे मुलं मला घेऊन द्या असे म्हणून मागे लागले. मी त्यांना भेळ घेऊन दिली. मला ही रेसिपी खूप आवडली, म्हणून मी ते व्हिडिओमध्ये कॅप्चर केली आहे.
येथे मुलांनी भरपूर शॉपिंग केली. शॉपिंग करता करता आम्ही गेलो समोर, तर तिथं दिसली आम्हाला पॉपकॉर्न विकणारी एक ताई. त्या ताईकडून आम्ही घेतले पॉपकॉर्न. आज मला लेट झाल्याने माझं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झाले. आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.